नमस्कार, मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टा. आज तुम्हाला मी सांगणार आहे 1 to 1 चे 7 फायदे. कारण जनरली आपण व्यावसायिक काय म्हणतो की आपल्याला जेव्हा कधी अपॉइंटमेंट येईल तेव्हा पाहू, तेव्हा आपला व्यवसाय होईल. पण या 1 to 1 मधून काय होणार आहे? काहीच नाही असं आपल्याला वाटतं, पण ते तसं नसतं. हे मी तुम्हाला सांगायला लागलेली आहे. आणि जास्तीत जास्त 1 to 1 करा व्यावसायिक मित्रांनो, कारण त्या तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातले फक्त 7 मुद्दे मी तुम्हाला सांगते. त्या 7 मुद्द्यांवर जरी तुम्ही विचार केला तिथे तरीसुद्धा तुम्हाला खूप व्यावसायिक यश मिळणार आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुभव. अनुभव म्हणजे समोरचा व्यक्ती ह्या त्याच्या स्पेसिफिक व्यवसायात गेली अनेक 15, 20, 30, 25, 35, 40 वर्ष अनुभवी असणार आहे. त्यामुळे त्याचा त्या क्षेत्रातला जो अनुभव आहे आणि त्या क्षेत्रातल्या अनुभवांमध्ये काही गोष्टी अशा असतात की व्यावसायिकाला नक्की काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीचे हर्डल्स आहेत, कुठल्या गोष्टीचे फायदे जास्त मिळू शकतात, ह्या गोष्टी तुम्ही त्याच्या अनुभवातून आलेल्या शब्दातून जाणू शकता. सो फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट तुमचा जो बेनिफिट असणार आहे तो म्हणजे त्याचा अनुभव व्यवसाय क्षेत्रातला. कधी कधी आपल्याला असं वाटतं की ऑफिस कशाला हवं आहे, पण जर एखादा माणूस ऑफिस घेऊन त्याचा व्यवसाय करतोय, कधी कधी आपल्याला वाटतं स्टाफ कशाला हवा आहे. जर एखादा माणूस स्टाफ घेऊन जर त्याचा व्यवसाय करू शकतो, त्यांना पेमेंट करू शकतो आणि त्यांना पेमेंट केल्यानंतर त्याचा व्यवसायही वाढू शकतो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही 1 to 1 केल्याशिवाय नाही कळत. आणि मग आपण तिथेच एका ठिकाणी थांबून राहतो ना, की आपण आपलं ऑफिस वाढवत, स्टाफ वाढवत, आपल्याला सगळं माहीत असतं, पण कुणीतरी असं स्वतःहून तुम्हाला सांगण्याची गरज असते. तर त्यामुळे आपला जो अनुभव आहे तो इतरांना देणं अपेक्षित आहे आणि त्यांचा व्यवसायातला अनुभव आपण घेणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे हा फर्स्ट मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सेकंड जो सर्वात महत्त्वाचा आहे की अमूल्य वेळ, त्यांचा आणि तुमचा दोघांचाही अमूल्य वेळ आहे. ही जी वेळ तुम्ही त्याला देताय ती परत आपल्या आयुष्यात येणार नाही, हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे स्पेसिफिक जो वेळ असतो त्याला दिल्यानंतर त्याच्यासाठी योग्य ते प्लॅनिंग करणं आणि त्या वेळेवर पोहोचणं ही मित्रांनो तुमची जबाबदारी आहे. कारण एकदा आपण त्या वेळेला पाळलं नाही तर समोरच्या माणसालाही तितकं महत्त्व आपलं राहत नाही. तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की वेळेवर जायचं आहे. कारण जसा तुमचा वेळ महत्त्वाचा आहे तसाच त्या माणसाचा, त्या व्यावसायिकाचा पण वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. सो हा आहे दुसरा मुद्दा की अमूल्य वेळ. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे कॉन्फिडन्स. वेळोवेळी तुम्ही अशा प्रकारचे 1 to 1 केल्यामुळे, प्रत्येक वेगवेगळ्या माणसाला भेटल्यामुळे, त्याच्या अनुभवामध्ये बोलल्यामुळे आणि त्याच्याबरोबर अशा प्रकारच्या व्यावसायिकतेवर आपल्या प्रोडक्टविषयी सांगितल्यामुळे तुम्ही इतके छान प्रकारे कॉन्फिडंट होऊ शकता की तुमची जी स्वतःची अपॉइंटमेंट आहे ती पण पूर्वीपेक्षा तुमची चांगलीच घडू शकते. सो ह्याचा जो उपयोग आहे तो तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास तुमच्या व्यवसायाप्रती वाढवण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो. चौथी जी गोष्ट आहे म्हणजे रेफरन्स. तुम्ही म्हणाले आपण त्याला बिझनेस सांगितला, आपल्याला त्याचा बिझनेस आपल्याला कळला, पण कदाचित त्याच्या वयाला किंवा त्याच्या गरजेला माझा बिझनेस अनुकूल नसेल तर कशाला आपण जायचं, हा विचार करून आपण आधीच म्हणतो ह्याच्याबरोबर 1 to 1 करून काहीच फायदा नाही. अशाच प्रकारे आपलं मत तयार होतं आणि तर आपण मग कॉल पण करत नाही त्याला की तुम्ही 1 to 1 कराल का माझ्याबरोबर. नाही करत का, कारण आपण आधीच ठरवून मोकळे होतो की हा काय आपल्या प्रोडक्टसाठी लायक नाही आहे किंवा आपलं प्रोडक्ट हा घेऊ शकत नाही, हे अझम्पशन आपलं असतं डोक्यामध्ये. आणि त्यामुळे आधीच त्याला सांगून टाकतो आपण की नाही मला वेळ नाही, मला इकडे तिकडे जायचं आहे, या आठवड्यात मला वेळ नाही आहे. आणि तुम्हाला जो फायदा मिळणार असतो तो पण मिळत नाही मित्रांनो. कारण मी तुम्हाला या गोष्टीवर एक गोष्ट सांगू शकते की रेफरन्स
ही अशी एक गोष्ट आहे की जी प्रत्येकाकडे असते. कारण त्याच्या मोबाईलमध्ये 1000 नंबर असतील, त्याला कदाचित गरज नसेल, पण पुढे त्याच्या मोबाईलमधले 999 मोबाईल नंबर्स जे आहेत, तर त्या लोकांना कदाचित तुमच्या ह्या प्रोडक्टची गरज असेल, तर तुमचा जो रेफरन्स असेल तर तो रेफरन्स तो त्या माणसाला देऊ शकतो मित्रांनो. पण फक्त तुम्ही तुमचं प्रोडक्ट व्यवस्थित पद्धतीने त्याच्या पुढे मांडलं पाहिजे. असं नाही आहे की त्यालाच गरज आहे, त्याच्या इतर मित्रांना, त्याच्या मोबाईलमधल्या इतर व्यक्तींना सुद्धा तुमच्या प्रोडक्टची गरज भासू शकते आणि तो तुमचा रेफरन्स देईल. इतक्या जास्त क्षमतेने, इतक्या पॉवरफुली तुम्ही त्याला तुमचं प्रोडक्ट समजावून त्याच्या डोक्यात ठेवलं पाहिजे, तरच कधीतरी अशा प्रकारचा विषय निघाला. ग्रुपवर अनेकदा आपल्या येतं की ह्या प्रकारचा कोणी बिझनेस करतं का, त्या प्रकारचा कोणी बिझनेस करतं का, हे कोणी माहीत आहे का, ते कोणी माहीत आहे का. तर अशा वेळेला जर आपण 1 to 1 केली असेल ना मित्रांनो, तर तो रेफरन्स आपण तिथे ग्रुपवर देऊ शकतो. म्हणजे काय होईल, अर्थातच जो बेनिफिशरी आहे, ज्याला हे प्रोडक्ट घ्यायचं आहे, तो पण खुश होईल आणि ज्याचा रेफरन्स तुम्ही देताय अख्ख्या ग्रुपवर, तर सगळ्या ग्रुपला माहीत होतं नाही का की हे आपले रेफरन्स देतात, ह्यांच्याशी एकदा 1 to 1 केली पाहिजे. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने रेफरन्स ट्री निर्माण करू शकता आणि हा रेफरन्स ट्री अशाच एका 1 to 1 मधून तुम्हाला मिळू शकतो. 5वी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, आपण जर एखादा प्रोडक्ट एखाद्या माणसाला सांगू इच्छित असो, तर ते कोणत्या वयोगटातलं आहे, त्याला आपल्याकडचं जे कुठलं प्रोडक्ट व्यवस्थित सूट होईल तेच आपण माहिती करून देणार जास्त, बरोबर आहे हो की नाही. तर त्यावेळेला आपण काय करतो, आपली एक मानसिक तयारी करतो की आपल्याला हे प्रोडक्ट त्याला सांगायचं आहे, उद्या ह्या वेळेला आपल्याला तिथे पोचायचं आहे. मग हे सगळं प्लॅनिंग आपण माइंडफुली करतो आणि माइंडफुल जेव्हा आपण एखाद्या विषयात फोकस करतो ना मित्रांनो, तर तो फोकसच आपल्या त्या विषयाला वाढण्यासाठी मदत करत असतो. तर हा जो फोकस आहे तो वाढवण्यासाठी, ह्या गोष्टींची तयारी करण्यासाठी हा 1 to 1चा पर्याय खूप छान असतो. कारण जेव्हा आपण अशा प्रकारच्या 1 to 1 करतो, तेव्हाच आपण 6वा जो पॉईंट आहे तो आहे प्रगती करून घेतो. कारण आपण काय म्हणतो की आपण 1 to 1 ह्याच्याबरोबर केल्यानंतर काय होणार आहे, काही होत नाही मित्रांनो. आपल्या माइंडमध्ये आपलं सगळं प्लॅनिंग सेट होतं, आपली तयारी जी होते, आपलं जे माइंडफुल आपण त्याच्यावर काम करत असतो, या सगळ्याचा इम्पॅक्ट या पुढच्या जे आपले अपॉइंटमेंट्स असतात ना मित्रांनो, त्याच्यावर पडत असतो. त्यामुळे जी व्यावसायिक प्रगती आपल्याला अपेक्षित असते, ती प्रगती आपली होत असते. आणि 7वा आणि महत्त्वाचा, पहिलीची तुम्ही कधीही पण बघा, पहिलीची 1 to 1 तुम्ही कराल ना मित्रांनो, ती खूप अशी प्रोलॉंग होते आणि वाढत जाते. समोरच्याला कंटाळा असतो, त्याच्या डोळ्यात दिसतं आपल्याला, त्याच्या देहबोलीवरून तर जाणून देतो, कुठेतरी ठक 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 मारत असतो किंवा पाणी पितो किंवा उगाचच आपला फोन काढून घेत असतो आणि उगाच हां करून व्हॉट्सअप स्टेटस किंवा उगाचच आपले कोणाचे व्हॉट्सअप आहेत चेक करत बसलेलं असतं. त्यावेळेला लक्षात येतं ह्या कंटाळलेला आहे, बोर झालेला आहे. मग अशा वेळेला काय होतं की आपण जे सांगितलेलं आहे आत्तापर्यंत कुठेतरी, त्याची आपली पण लिंक तुटते. कारण समोर दिसतं आहे की आपल्या प्रोडक्टमध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे. तर तसं नसतं मित्रांनो. आधी तो तुमच्यासाठी वेळ काढून आलेला असतो, बसलेला असतो आणि तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते योग्य वेळेला संपवायचं असतं. कारण कसं आहे ना मित्रांनो, वेळ जी दिलेली असते ना, त्या वेळेसाठी तो मानसिकरित्या तयार झालेला असतो, तिथे बसलेला असतो. समजा तुमची वेळ 30 मिनिटाची 40 मिनिटाची असती, तर त्याच्यापेक्षा 50 मिनटं 60 मिनटं तो तुम्हाला झेलू शकतो. पण एकदा का 1 तास झाला की त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, त्याचा फोकस तुमच्यावरून हटून दुसऱ्याकडे जाऊ शकतो. असं तुमच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही 7वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की थोड्याशा वेळात, अगदी मोजक्या शब्दात तुम्ही तुमचं प्रोडक्ट मांडायचं आहे आणि त्याचे वेगवेगळे बेनिफिट्स जे आहेत
ते त्याला सांगायचे. तर असे 7 मुद्दे मित्रांनो तुम्हाला 1 to 1 करण्यासाठी भाग पाडतील. आणि हे जेव्हा 1 to 1 तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात 1 to 1 कराल ना मित्रांनो, तेव्हा तुमच्या व्यवसायातली प्रगती तुम्ही बघा. जी काही तुम्ही तुम्हाला असं वाटतं की आपण व्यवसाय करतो, आपण लोकांना भेटतो, पण किती लोकांना तुम्ही भेटता, किती लोकांचं रिपोर्टिंग तुम्ही लिहून ठेवता, किती लोकांच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्याला काय म्हणायचं होतं ते तुम्ही नंतर थोडासा सारांश त्याचा लिहिता. तर अशा प्रकारे आपल्यावरच आपण थोडीशी मेहनत घेतली तर अर्थातच 1 to 1 चांगले करू शकतो. मी जेव्हा 1 to 1 करते, समोरच्याला आर्थिक सल्ला देते, तेव्हा असं लोकांना वाटतं की झालं आता आपलं वय, आता आपण काही कमवत नाही, आता आपल्यासाठी कशाला. पण त्याच घरात इतर व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या वयोगटातले प्लॅन आपल्याकडे आहेत. ते जर तुम्ही समजून घेतले तर ते जे प्लॅन आहेत तर ते प्लॅन त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी खूप महत्त्वाचे पडू शकतील. तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन करणं आणि शांत राहणं, शांत म्हणजे टेन्शन फ्री म्हणते मी. शांत म्हणजे व्यवसाय शांत करणं असं नाही, टेन्शन फ्री राहणं. आणि टेन्शन फ्री राहून जेव्हा तुम्ही अगदी व्यवसाय करायला जाता तेव्हा तुमचा जो व्यवसायात पडलेला फरक असतो ना मित्रांनो, तो फार असतो. कारण कसं आहे, हे आता मेडिक्लेम वगैरे घेतात लोक, तेव्हा काय होतं, हॉस्पिटलायझेशनची जी चिंता असते, अरे बापरे हा हॉस्पिटलाइज झाला तर काय, तो हॉस्पिटलाइज, तर ती चिंता मिटते. म्हणजे मानसिक त्याचं टेन्शन गेलं. एखाद्या हायर एज्युकेशन प्लॅनिंग करून मोकळा झालेला आहे माणूस आणि त्याला फक्त प्रीमियम भरायचं आहे, तर त्यावेळेला त्याला जी हायर एज्युकेशनची चिंता असते मुलांची त्याच्यापासून त्याची सुटका झाली. एखाद्याने इन्कम आपलं रिप्लेसमेंटचा प्लॅन घेतला असेल की मी नसेल तर उद्या काय होईल कुटुंबाचं, अशाच गोष्टींचा जो विचार करत जो व्यवसाय करत असेल तर तो टेन्शनमध्ये व्यवसाय करतो मित्रांनो. तर त्याला टेन्शन फ्री करायचं असेल तर अशा प्रकारचे आपल्याला जे आवश्यक आहे ते आर्थिक नियोजन वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या वयोगटानुसार, वेगवेगळ्या नीड वाईज आपल्याला आर्थिक नियोजन बदलत असतं. तर ते समजून घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी 1 to 1 करू शकता. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये येऊन तुम्ही माझा वेळ घेऊन माझ्याशी 1 to 1 करू शकता. सो वन्स अगेन, मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टर. धन्यवाद.